नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतो आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे. अजित पवार यांचं आपण पाहायला गेलं तर विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या विमान अपघातामध्ये एकूण अजित पवार यांच्यासह 4 जण म्हणजे एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. ज्याच्यामध्ये 2 कॅप्टन होते, एक आपण पाहतोय 2 कॅप्टन यांच्यासह एक फ्लाईट अटेंडंट होते आणि त्यांचे अजित पवार यांचे खासगी सुरक्षा रक्षक पीएसओ मुंबई पीएसओ आणि स्वतः अजित पवार होते आणि या सगळ्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते आपण पाहतोय या ठिकाणी हे कुटुंब आपण पाहतोय या सगळं त्या ठिकाणी आपल्याला जमल्याचं पाहायला मिळत आहे. हे कुटुंब आपण पाहतोय जे आता बारामतीच्या दिशेनं रवाना होत आहे, बारामतीला जात आहे. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर आता जो विमान अपघात झाला हा बारामतीच्या एका ज्या ठिकाणी आपण पाहतोय शेतामध्ये जो लँडिंगच्या दरम्यान हा अपघात झाला आणि त्यानंतर आता ही परिस्थिती जर पाहायला गेलं तर सर्वत्र म्हणजे मुंबईतून असतील जे नेते मंडळी आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आता जी फ्लाईट अटेंडंट होती पिंकी माळी तिचे सुद्धा कुटुंबीय आता बारामतीच्या दिशेने आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहे. ही सध्या आपण जर पाहायला गेलं तर पिंकी माळी ही मुंबईतल्या प्रभादेवी येथे राहणारी ही रहिवाशी होती आणि ही आपण पाहतोय समोर टू बी विंग ही विंग जी आपण पाहतोय या विंग मध्ये ती 18व्या मजल्यावरती राहणारी ती रहिवाशी होती आणि आता ही सध्याची आपण ही सगळी दृश्य पाहत आहोत इकडे समोर ही जी दृश्य जर आपण इकडे पाहिली या ठिकाणी आता या सगळ्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे हे आता कुटुंबीय जे आता इकडनं रवाना आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी असतील ते सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांना भेटीगाठी देऊन गेल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ज्या प्रकारे हा संपूर्ण ही जी घटना जी या ठिकाणी घडली आणि या सगळ्या घटनेनंतर आपण पाहतो की हा सगळ्याला आपल्याला आता ते बारामतीच्या दिशेनं आता आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की तिच्या वडिलांनी ज्यावेळेला आपल्याशी बातचीत केली त्यावेळेला त्यांनी संपूर्ण प्रसंग जो आहे तो नेमका त्यांना सुद्धा टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची बातमी कळल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या सगळ्यामध्ये ती आता आता जी काय फ्लाईट जी आपण पाहतोय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जी काय फ्लाईट जी टेक ऑफ झालं होतं ते फ्लाईट बारामतीला लँड झाल्यानंतर तिथून पुढे ती नांदेडला जाणार होती असं सुद्धा तिच्या वडिलांनी आपल्याला सांगितल्याचं कळतं आणि हे सगळे इमारतीचे रहिवाशी आणि त्यासोबतच आपण पाहतोय की त्यांचे नातेवाईक असतील कुटुंबीय असतील हे सुद्धा या ठिकाणी पाहायला जमल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर ज्या वेळेला विमान लँडिंगच्या वेळेला जो काही अपघात घडला त्या अपघातानंतर संपूर्ण विमान जे आहे ते जळून खाक झालं होतं, तुकडे झाले होते विमानाचे, कोणीच वाचणार नाही अशी सुद्धा त्यावेळेला सद्यस्थितीत परिस्थिती ज्यावेळेला ती पाहायला मिळत होती आणि आता सुद्धा आपण पाहतोय की हा संपूर्ण आता जर हा सगळा परिसर आपण पाहिला यामध्ये आपल्याला हे सगळे नातेवाईक असतील कुटुंबीय असतील हे सुद्धा आपल्याला आजूबाजूचे रहिवासी असतील हे सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण पिंकी माळी असतील तिच्या आठवणी असतील त्या सुद्धा इथे पाहायला मिळते. दरम्यान ही संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहायला गेली संपूर्ण कुटुंबियामध्ये कुटुंबांवरती जो तो दुःखाचा डोंगर जो तो कोसळलेला आहे. आता त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते बारामतीच्या दिशेनं आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. रवाना जे आहेत ते बारामतीच्या दिशेने होणार आहेत. मात्र त्यापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर ह्या मध्ये आपण हे सगळे हे पाहतोय आपण सगळे हे कुटुंबीय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः नगरसेवक जे स्थानिक नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणचे निशिकांत शिंदे त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन त्या कुटुंबियांना भेट दिली आणि त्यांच्याशी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतली आणि हा जो संपूर्ण परिसर आपण पाहतो या ठिकाणी आताही आपल्याला या ठिकाणी ही इथे जे आपण पाहतोय इमारतीवरती दुःखद निधन मधून जे ते पोस्टर जो आहे तो लावला जात आहे त्या पोस्टरवरती काय ते आपण पाहत आहोत. पिंकी माळी यांचं आपण पाहतोय समोर आपल्याला हे दुःखद निधन मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये आपण पाहतोय की सोसायटीकडून फोटो सुद्धा त्यांचा जो आहे तो लावण्यात आलेला आहे तो आपण पाहतोय हे दृश्य या ठिकाणी ही जो संपूर्ण ही फोटो आपण पाहतोय की एकंदरीत या सगळ्या घटनेमध्ये त्यांचा जो काही आपल्याला पाहायला मिळत आहे सेंचुरी हाईट्स बी सरकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ही जी आपण पाहतो या ठिकाणी इमारत आहे त्या पिंकी माळी जी या इमारतीतील रहिवासी होती तिचा हा आपण पाहतोय केबिन क्रू हिचे आज सकाळी बारामतीमध्ये विमान दुर्घटनामध्ये निधन झाले आणि ते आपण पूर्ण ही
फोटो जो त्यांनी तिथे लावलेला आहे ते सुद्धा आपण पाहतो. सेंच्युरी हाईट्स ही सरकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या ठिकाणी ते वास्तव्यास होते राहण्यासाठी आणि मागे आपण पाहतो त्यांचं कुटुंबीय जे आहेत ते आता बारामतीच्या दिशेनं रवाना होणार आहे. साधारणतः ज्या प्रकारे विमानाचा अपघात झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती कोणीच त्या अपघातामध्ये वाचलं नसेल असं सुद्धा येथे सांगितलं जातं. त्यामुळे आता या सगळ्यावरती आता एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या पुढचं अपडेट काय येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार.